प्रिन्सिपल डिझाईन इंजिनियर 3ऱ्या नंबरचं पद आहे. मिनिमम एक्सपिरियन्स 6 वर्षाचा आहे, अप टू 9 वर्षापर्यंत. 5 पद आहेत फक्त, 37 वर्षापर्यंत भरू शकतात. बीई बीटेक इलेक्ट्रॉनिक्स विथ 60% इन इक्विव्हॅलंट CGPA 24 लाख रुपये तुम्हाला प्रति ॲन्युअल राहणार आहे. नमस्कार मंडळी, मी अविनाश सौरे, मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. सीडॅकमध्ये या ठिकाणी 280 पदांच्या जागा सुटलेल्या आहेत आणि हे या ठिकाणी खूप महत्त्वाचे पद आहेत. याला ॲन्युअल पॅकेज जे आहे तेही खूप या ठिकाणी चांगलं आहे. या ठिकाणी एक्सपिरियन्स काय लागणार आहे, या ठिकाणी क्रायटेरिया काय लागत आहे, मी सगळं सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. तसंच तुम्हाला अप्लाय कुठं करायचं आहे हे सुद्धा मी त्याच्यामध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करत चला. चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, यामध्ये बघा सीडॅकमध्ये सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग हे नाव आहे याचं. प्रगत संगणक विकास केंद्र आहे. याच्यामध्ये बघा वेगवेगळे जॉब्सचं दिलेलं आहे त्यांनी क्रायटेरिया. हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग आहे, क्वांटम कम्प्युटिंग आहे, AI सुद्धा आहे याच्यामध्ये, स्ट्रॅटेजिक इलेक्ट्रॉनिक्स आहे, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचं रिलेटेड आहे, हेल्थ आहे, एज्युकेशन ट्रेनिंग आहे आणि सायबर सिक्युरिटी सुद्धा आहे. या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट नंबर दिलेला आहे, तुम्ही चेक करून घ्या. खाली यायचं आहे आपल्याला. या ठिकाणी बघा रिक्रुटमेंट ड्राईव्ह फॉर प्रोजेक्ट ॲडव्हान्स कम्प्युटिंग रिसर्च ACR मधून निघलेले आहे. याच्यामध्ये बघा डोमेन एरियाज दिलेत, म्हणजे तुम्हाला कशा प्रकारे या ठिकाणी वर्क करावं लागणार आहे. या ठिकाणी बघा डोमेन एरियाजमध्ये चिप डिझाईन आहे, त्याच्यामध्ये सब डोमेन दिलेले आहेत आणि यामध्ये नंबर ऑफ पोस्ट दिलेले आहेत. तर 280 पद आहेत, हे डिवाइड केलेले आहेत. यामध्ये बघा इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर डिझाईन मध्ये बघा सर्किट असेल, सिम्युलेशन अँड अनालिसिस असेल, या ठिकाणी हार्डवेअर टेस्टिंग असेल. तर हे तुमचं कोर दिलेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला वर्क करायचं आहे. सॉफ्टवेअर इकोसिस्टम डेव्हलपमेंट आहे 65 जागा, इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर डिझाईन मध्ये 25 आणि फोटोनिक्स मध्ये या ठिकाणी 10. तर त्याच्याशी रिलेटेड पुढची माहिती तुम्ही या ठिकाणी माहित करून घ्या, या ठिकाणी वाचू शकतात. टर्म्स अँड जनरल कंडिशन्स दिलेले आहेत त्यांनी. या ठिकाणी बघा टर्म्स एंगेजमेंट बघा, द पोझिशन रिक्वायरमेंट्स आर प्युअरली ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस ऑन कन्सोलिडेटेड इन्व्हॉल्वमेंट्स इनिशियली फॉर अ पिरियड ऑफ 3 इयर्स. म्हणजे 3 वर्षाच्या कालावधीसाठी या जागा आहेत. लक्षात घ्या, कॉन्ट्रॅक्ट बेसिस जरी असलं तरी याच्यासाठी 3 वर्षाचा कालावधीचा कॉन्ट्रॅक्ट राहणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची माहिती मी तुम्हाला खाली सांगणार आहे की 3 वर्ष तुम्हाला या ठिकाणी ॲन्युअल पॅकेज किती राहणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी बघा क्वालिफिकेशन खाली दिलेलं आहे, आपण चेक करणार आहोत. एक्सपिरियन्स या ठिकाणी खाली दिलेला आहे. एज लिमिट आहे, तुम्ही चेक करू शकता. मी याची जी ऑफिशियल लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल. खाली यायचंय तुम्हाला सिलेक्शन प्रोसिजर. ऍप्लिकेशन फीस बघा, नो ऍप्लिकेशन फीस इज चार्ज बाय सीडॅक फॉर अप्लाइंग टू दिस ॲडव्हर्टाइजमेंट. तर कसल्याही प्रकारची नाहीये. तुम्हाला जर सिलेक्शन प्रोसिजर बघून घ्यायची असेल तर या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी बघा हाऊ टू अप्लाय मध्ये तुम्हाला अप्लाय कशा पद्धतीने करायचंय पूर्णपणे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणी कुठं अप्लाय करायचंय. यामध्ये तुमचे डॉक्युमेंटचं साईज काय असलं पाहिजे ते सुद्धा दिलेलं आहे. या ठिकाणी इम्पॉर्टंट नोट्स आहेत, ते तुम्ही चेक करून घ्या. या ठिकाणी खाली आल्यावर बघा सगळ्यात महत्त्वाची आहे इम्पॉर्टंट डेट्स. ठीक आहे, कमेन्समेंट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन बाय कॅन्डिडेट 5 जुलैला सुरू होतं या ठिकाणी 2025 आणि लास्ट डेट आहे रजिस्ट्रेशनची 31 जुलै 2025. रिटर्न टेस्ट आणि इंटरव्ह्यू राहणार आहे, लक्षात घ्या, महत्वाचं आहे. रिटर्न टेस्ट आणि इंटरव्ह्यू आहे. विल बी कम्युनिकेटेड लेटर बाय ईमेल. ओके, तर ईमेल ॲड्रेस नीट टाका, तुमच्या ईमेलवरती याची माहिती येणार आहे. आता आपण या ठिकाणी पोझिशन आणि त्याच्या डिटेल्स बघून घेऊ. पहिलं जे नाव आहे पोझिशनचं डिझायनर इंजिनियर E1 आहे. एक्सपिरियन्स लागतोय अप टू 3 वर्षाचा, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. नंबर ऑफ पोस्ट या ठिकाणी 203 आहेत. अप्पर एज लिमिट 30 वर्षापर्यंत आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघा, बीई बीटेक लागतंय, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन सायन्स विथ 60% इक्विव्हॅलंट CGPA. जर 60% तुम्हाला पाहिजे आणि वरच्या या सगळ्या ब्रँच आहेत तर CGPA मध्ये असेल तर तुम्ही कन्वर्ट करून घ्या पर्सेंटेजमध्ये. या ठिकाणी बघा PG डिप्लोमा, VLSI, HPC, एम्बेडेड सिस्टम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग. या ठिकाणी MC विथ BSc, BCA विथ 60% लागतंय. MSc कम्प्युटर सायन्स असेल, इलेक्ट्रॉनिक्स मॅथमॅटिक्स विथ 60%. जर तुम्ही याच्यापैकी काहीही ग्रहण करीत असाल किंवा तुमच्याकडे असेल तर तुम्ही याच्यासाठी इलिजिबल आहेत. किंवा ME MTech मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स, VLSI, इलेक्ट्रॉनिक सिस्टम डिझाईन, कम्प्युटर सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, अप्लाइड मॅथमॅटिक्स, फोटोनिक्स, PhD मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स, VLSI, कम्प्युटर सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि फोटोनिक्स. तर हे एज्युकेशनल क्वालिफिकेशन या ठिकाणी दिलेलं आहे. एकदा व्यवस्थितरित्या व्हिडिओ स्टॉप करून वाचून घ्या. इनिशियल CTC विथ मिनिमम एक्सपिरियन्स सोबत जर तुम्ही याला सिलेक्शन झालं तर इनिशियल CTC अप टू 18 लाख प्रति ॲन्युअल. ठीक आहे, 18 लाख रुपये प्रति वर्षाला या ठिकाणी तुम्हाला राहणार आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर बघा सेकंड जे पद आहे सिनियर डिझाईन इंजिनियर E2, मिनिमम 3 इयर्सचा आहे आणि अप टू 6 इयर पर्यंत जर असेल तर. ठीक आहे, एक्सपिरियन्स लागतो. 67 पद आहेत.
33 वर्षापर्यंत तुम्ही एज लिमिट आहे. यामध्ये बघा बीई बीटेक इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स IT IS विथ 60% इक्विव्हॅलंट CGPA लागतंय किंवा PG डिप्लोमा VLSI HPC एम्बेडेड सिस्टम AIML MCA विथ BSc BCA या ठिकाणी MSc कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स मॅथमॅटिक्स ME MTech मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स VLSI इको इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम कम्प्युटर सायन्स AI अप्लाइड मॅथमॅटिक्स फोटोनिक्स आणि PhD मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स VLSI कम्प्युटर सायन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग फोटोनिक्स. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला 21 लाख रुपये प्रति ॲन्युअल या ठिकाणी जे आहे पेमेंट राहणार आहे. प्रिन्सिपल डिझाईन इंजिनियर तिसऱ्या नंबरचं पद आहे. मिनिमम एक्सपिरियन्स 6 वर्षाचा आहे अप टू 9 वर्षापर्यंत. 5 पद आहेत फक्त 37 वर्षापर्यंत भरू शकतात. बीई बीटेक इलेक्ट्रॉनिक्स विथ 60% इन इक्विव्हॅलंट CGPA PG डिप्लोमा VLSI MSc इलेक्ट्रॉनिक्स मॅथमॅटिक्स विथ 60% और इक्विव्हॅलंट CGPA और मध्ये ME MTech मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स VLSI इलेक्ट्रॉनिक सिस्टम डिझाईन अप्लाइड मॅथमॅटिक्स PhD मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स VLSI 24 लाख रुपये तुम्हाला प्रति ॲन्युअल राहणार आहे. त्यानंतर बघा टेक्निकल मॅनेजर E4 चौथं पद आहे. मिनिमम 9 वर्षाचा एक्सपिरियन्स अप टू 13 वर्षापर्यंत. 3च पद आहेत. 41 वर्षापर्यंत तुम्ही भरू शकतात. याच्यामध्ये बघा त्यांचं एज्युकेशनल क्रायटेरिया सोबत या ठिकाणी जे तुमचं इनिशियल पॅकेज आहे ते वाढत चाललंय, पण त्याच्यासोबत तुम्हाला तुमच्याकडे एक्सपिरियन्स सुद्धा असला पाहिजे. तर बीई बीटेक इलेक्ट्रॉनिक विथ 60% इक्विव्हॅलंट CGPA पाहिजे. PG डिप्लोमा VLSI MSc इलेक्ट्रॉनिक्स मॅथमॅटिक्स विथ 60% ME MTech मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स VLSI इलेक्ट्रॉनिक सिस्टम डिझाईन अप्लाइड मॅथमॅटिक्स PhD मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स VLSI. तर 36 लाख रुपये तुमचं प्रति ॲन्युअल राहणार आहे. या ठिकाणी बघा 5व्या नंबरचं पद आहे सिनियर टेक्निकल मॅनेजर E5. मिनिमम 13 वर्ष 18 वर्षापर्यंत तुम्ही एक्सपिरियन्स असेल तर चाललंय. एकच पद आहे. 46 वर्षापर्यंत भरू शकतात. सेम क्रायटेरिया दिलेला आहे या ठिकाणी. 39 लाख रुपये प्रति ॲन्युअल तुम्हाला राहणार आहे. चीफ टेक्निकल मॅनेजर E6 कन्सल्टंट 6व्या नंबरचं लास्ट पद. मिनिमम 18 वर्ष या ठिकाणी तुमचं असलं पाहिजे. एकच पद आहे. 50 ते 65 वर्षापर्यंत तुम्ही भरू शकतात. बीई बीटेक इलेक्ट्रॉनिक विथ 60% और इक्विव्हॅलंट CGPA PG डिप्लोमा VLSI. तर वरचं आणि हे खालचं जे आहे ते सेम क्रायटेरिया आहे. अप टू बघा 42 लाख प्रति ॲन्युअल. तर या ठिकाणी बघा हे याच्या अशा प्रकारचे पद आहेत. या ठिकाणी बघा तुम्हाला अप्लाय म्हणून बटन दिलेलं आहे खाली, याच्यावरती तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर ही वेबसाईट या ठिकाणी ओपन होईल सीडॅकची. मोर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर याच्यावरती क्लिक करा आणि या ठिकाणी खाली येऊन तुम्ही जॉईन सीडॅक नॅशनल मिशन ॲडव्हान्स कम्प्युटिंग रिसर्च याच्यामध्ये तुम्ही लॉग इन टू अप्लायवरती क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट प्रोसिजर तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत. तर तुम्ही ते स्टेप बाय स्टेप माहीत करून किंवा वाचून या ठिकाणी प्रोसिजर करू शकतात. तुम्हाला सेंटर बघा या ठिकाणी दिलेले आहेत. बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता. तर महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे आणि पुणे आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर लिंक्स दिलेल्या आहेत वेगवेगळ्या. त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर, काही माहिती पाहिजे असेल, काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही याच्यावरती कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी करू शकतात. तर मित्रांनो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलेला असेल. अशा पद्धतीने याच्यामध्ये क्रायटेरिया आहे, एक्सपिरियन्स लागणार आहे आणि अप्लाय कुठं करायचं आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. बिलकुलही फीस नाही आहे ह्याला. तर जे एलिजिबल असतील ते याच्यासाठी अप्लाय नक्की करा आणि याच्या अपडेटसाठी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि शेअर करत चला. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.